हाँ, ये सबसे बड़ा वाला पीक है ना, ये साइड पूरा इंडिया की है। अच्छा, ये इंडिया का है। हाँ, यहाँ नीचे हमारे इंडिया का बंकर से। अच्छा वो वाला, हाँ हाँ, अच्छा वो वाला दिखता है। और ये जो ट्री के पीछे डब्ल्यू दिख रहे हैं ना आप लोग को, कौन सा वाला? ट्री के पीछे डब्ल्यू, ये वाला माउंटेन की यही पीक पर एक पोल दिख जाएगा, साइड में व्हाइट कलर का बंकर दिख जाएगा, आपको बाइनोकुलर से दिख जाएगा। अच्छा, राइट साइड पूरा पाकिस्तान का, लेफ्ट साइड इंडिया का, डिवाइड है। ॲक्च्युली आम्ही इथे थांबलेलो फोटो काढायला, पण हा जो ब्रिज आहे ना, ह्या ब्रिजवरून एका वेळी एकच गाडी जाऊ शकते, कारण थोडासा वीक आहे हा, आणि कारण तो ब्रिज चालू आहे बघा. हा ब्रिज झाल्यानंतर हा मला वाटतं बंद करेल, हा टेम्पररीसाठी चालू ठेवला आहे, पण एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. बाईकला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हेवी गाड्या तर अलाउड नाही आहेत, आणि इथे खूप प्रॉब्लेम होतो. दोन्ही एकत्र गाड्या आल्या ना तो खूप प्रॉब्लेम होतो इथे. मित्रांनो, ही जी नदी आहे ना, ही नदी जाते पाकिस्तानला, आणि हा जो डोंगर दिसतोय ह्या डोंगराच्या पलीकडे पाकिस्तान आहे. हे बघा, ही सर्व ही आपली जी गेल्या वेळी नदी बंद केलेली ती ही नदी होती. कशी मस्त दिसतं बघ, गोड एकदम लाल लाल. हे बघ, बाय 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 बाय. हाँ इधर को बताता हूँ, वो जो बंदा है ना, वो पाकिस्तान का बंदा है. अच्छा. वो यहाँ पे आ गया था, उसके बाद उसको त्याला परत जायला नाही भेटलं. हां, ओके, तो इथेच राहून गेला. अच्छा तो जो आहे तो मगाशी सगळ्यांना सांगत होता की त्याची वाईफ आहे ना आता ती पाकिस्तानामध्ये, अच्छा. म्हणजे त्याची फॅमिली आहे ती पाकिस्तानमध्ये. सकाळचे 12:30 वाजलेत, म्हणजे दुपार झाली आता, आणि आपल्या लडाख राईडचा आजचा ना 8वा दिवस आहे. तरी पण आपले चेहरे टवटवीत आहेत, कारण आम्ही आता आराम घेतला. 2 रात्र एका जागेवर आराम, कारण आमची बॉडी सगळ्यांची थकलेली आहे. आणि आज आम्ही ज्या गावात आहोत त्या गावाचं नाव आहे हुंडर. तर आज आम्ही असं ठरवलं की आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण आज आम्ही 2 गाव बघायला चाललो आहे. ते गाव खूप खतरनाक आहेत. तर असा विचार आहे, आमचा विचार होता की पँगॉंगला जायचा आज, पण पँगॉंग कॅन्सल करून आज आम्ही चाललो आहे थांग विलेज बघायला आणि तुर्तुक विलेज. असा आहे की तुर्तुक विलेज पहिला POKच्या अंडर होता, आणि तो आता आपल्या भारताच्या अंडर आहे. तर तिकडे खूप बघण्यासारखं आहे. तर आम्ही सगळ्यांनी विचार केला जाऊया, एक दिवस वाढला तरी चालेल, पण बघून येऊ असा विचार झाला. वातावरण छान आहे, फक्त इकडे ना लाईट आणि पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण स्टे आम्हाला चांगला भेटला. आता मी निघतोय, सगळ्यांचे बाईक वॉश करायचे आहेत, खूप घाण झालेत, आणि पाऊस तर नाही आहे पण थंडी मजबूत आहे. मला वाटतं उद्या पँगॉंगला वगैरे आमची हालत खराब होणार, पण बघू. आता तर आपण सगळे रायडर ओके आहेत, सगळे आता बाईक वगैरे स्टार्ट करून रेडी आहेत, निघण्याच्या तयारीत आहेत, आणि वातावरण छान आहे. मी तर म्हणतो आता सध्या जे कोण येत असतील त्यांनी हानले बिनलेचं जे तिकडे गाव आहे तिकडे स्टेसाठी खूप प्रॉब्लेम आहे. 2-3 दिवस अगोदरच बुक करा. आम्ही विचार असा केला, आम्ही ॲक्च्युली प्लॅन आमचा सगळा अस्ताव्यस्त असल्यामुळे आम्ही काय बुक करत नाही, पण आता वातावरण छान आहे. आमचा होमस्टे नाही आहे, हॉटेल आहे, पण छान आहे. ते तुम्हाला उद्या दाखवतो, कारण आता आम्ही सध्या घाई गडबडीत आहेत. बाईक पार्किंगसाठी आम्हाला छान अशी पार्किंग भेटली आहे, आणि हे आमचा स्टे आहे. इथे रूम आहेत, जेवण पण इथेच बनवतं, हे त्यांचं कॅन्टीन आहे. आणि समोर बघा सुंदर वातावरण. आता 11 टेम्परेचर आहे, पण ठीक आहे, एवढं पण जास्त थंड नाही. रात्री गारगार असतं. बाकी आपले धुरंधर सगळे रेडी आहेत. काल जरा डाऊन झालेले पण आता ओके आहेत. हां, दाखवलं ना वरती, हे बघा मस्त मस्त एकदम. हां, चला आता निघायचं ना. निघायचं. चलो. ए भाई मंदार अजून ते दोरीवर कपडेच वाळत घालतात. आता आजचा दिवस भेटला ना ते बिचाऱ्यांना, नाही तर तेच कपडे घालून असेल. ए चला रे, चला. आज आम्ही थोडा ना रेस्ट घेतला का, कारण खूप धावपळ झाली. 7 दिवस कंटिन्यू. आज आपला 8वा दिवस आहे, आणि आज आम्ही लेह लडाख करून आता आम्ही नुब्रा व्हॅलीला आलो आहे. आता नुब्रा व्हॅलीला आम्ही चाललो आहे. आता आम्ही थांग विलेज आणि तुर्तुक विलेज बघायला. हे आमचं अचानक प्लॅन ठरलं की म्हटलं आता एवढं आलो आहे तर मिस नको करूया काही स्पॉट. बाकी क्लायमेट छान आहे. आता तुर्तुक थांग विलेज इथून आहे 2 तासावरती, पण आता रोड कंडिशन खूप खराब आहे सांगतात, त्यामुळे आम्हाला थोडासा लेट होऊ शकतो. अशी होती अशी. हे बघा ही नदी बघ, नदी बघ सुकली कशी. राज आईच्या गावात काय चाललंय.
शी आता माझी इथून टर्न पण नाही होणार. खाली येऊन करतो मी, टर्न मारतो. मॅपिंग दाखवत नाही का चांगलं बरोबर? वरतून आहे हा. नाही बघू ना, इथे होते ना खाली. जय बजरंगबली. नको थांब. जय बजरंगबली. एअरफोर्स का आलं तिकडे? कुठे टाकली? मातीत टाकल्या ना गाडी त्याने. उतरून खेचू? हा उतरून खेचू का? नाही तुला खेचणार ती. मागे खूप आतमध्ये खाली टाकल्या त्यांनी एकदम गाडी. पब्लिक मध्ये चालू कर प्रायव्हेट मोड. नंतर त्याचं प्रायव्हेट मोड चालू कर. ते पाणी बघ बघ पण नाही होत आहे. आता आम्हाला ना तुर्तुगीला जायला ना थोडंसं रोड खराब भेटेल, कारण रोडची कामं चालू आहे तिकडे. हे बघा ही अशी, आणि समोरून जर हे चालत असले की धूळ एवढी उडवत चालले आहेत ना, म्हणजे ते सांभाळावं लागतं. बघा बॅलन्स निघून जातो लगेच. तरी बरं आहे आज गाडी आमची खाली आहेत, म्हणजे लगेच नाही कुठलाच, फक्त टॉप बॉक्स घेतला आहे, त्याच्यामध्ये रेनकोट आहेत, त्यामुळे हलक्या आहेत गाड्या. नाही तर हालत खराब झाली असते इकडे. हा बघ आताच जॅकेट क्लीन केलेलं आज सकाळी, लगेच धुळीनं माकलं लगेच. हो कल जो मज़ा आया ना कल, वो बहुत बेहतरीन था. हमारे 2 पार्टनर थोड़े से थक गए थे, एक मेरी पार्टनर, एक अपना दूसरा मेरा दोस्त, लेकिन अभी ठीक ठाक है. इसलिए हमने क्या किया, आज का थोड़ा सा रिलैक्स वाला ये किया हमने. आज दिन चूज़ किया आज रिलैक्स में राइड करने का, कम डिस्टेंस, मतलब कैसे आराम भी मिल सकता है, स्पॉट भी आराम से हो सकता है. नहीं तो वो सब घाई गड़बड़ मज़ा नहीं आता है. इधर क्या है, चेकिंग है क्या? अच्छा, आर्मी स्टॉप, गो स्लो, सेना पुलिस. वाव काय वाटतं रे. बघा ना समोर आर्मीवाल्यांची गाडी आणि पाठीमागे डोंगर बघा, काय खतरनाक दिसतंय. वा 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 वा, कसे राहत असतील इकडे बाबा आर्मीवाले, मानना पडेगा. पण इथल्या लोकांचं काय लाईफ असेल ना, बघा ना ते क्रिकेट खेळतात, बिचाऱ्यांना बाहेर माहीत नसेल काय चाललंय, फक्त डोंगर, बर्फ, थंडी एवढंच माहीत असेल. म्हणजे बाहेरचं लाईफ मला वाटतं त्यांना जगता येत नसेल असं मला तर वाटतं. आणि आम्ही इथे आल्यानंतर मी बघतोय ना, तर हे फक्त म्हणजे काही लोक कामामध्ये एवढे असतात बिझी की त्यांना बाहेरचं मला वाटतं काय माहीतच नसेल. आजच्या गावांमध्ये एअर पकडली वाटतं ब्रेकमध्ये. हे बघा तुर्तुकला जाताना हा एक प्रॉब्लेम आहे सध्या, रोडची कामं चालू आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे रोड दिसतच नाही. बघा मला वाटतं रोड बनवत आहेत. हा मला वाटतं पहिला रोड नव्हता काय. हा बघा ते गाड्या कमी दिसत आहेत, रायडर लोक आम्हाला एवढी दिसली नाहीत. पण थोडं इकडे आर्मीवाल्यांची हे जास्त आहे, इकडे आर्मीवाले जास्त आहेत इकडे, त्यांचे तंबू बिंबू दिसले आम्हाला मगाशी. रोड खराब भाई, रोड खराब, हालत खराब. 2800+ झाले किलोमीटर आपले आतापर्यंत, मुंबई टू इथपर्यंत. काय रे पाऊस आहे का पुढे? मग ठीक आहे, रेनकोटची काही गरज नाही एवढी. ते तुर्तुकला की थांग विलेजला ना एक गाईड भेटतो, गाईड, ते काहीतरी सगळं एक्सप्लोर करायला. तो घ्यायचा काय? हा तेच ना, तर काहीतरी आपल्याला पाहिजे ना माहिती भाई. रोड छान आहे रे, एवढा पण काय खराब नाही आहे तसे. मग आपण आता जेवढं चांगलं आहे तेवढं कव्हर केलं पाहिजे. आता सध्या थोडासा स्पीड पकडूया. हा तेच.
लडाखला ना बाईक चालवायला मजा काय येते माहिती रोडवर. बाईक चालवता चालवता हे जे दिसतं ना डोंगर भाऊ, हे जे नजारे दिसत आहेत ना, ती मजा वेगळी असते. हा नजर चुकली. हा दरघटना होतं आहे. मग त्याच्यासाठी ती बाईक पण ती कंट्रोलमध्ये पाहिजे आपली. तेव्हा आम्ही आता ज्या थांग विलेजला चाललोय ना, तिकडून पाकिस्तानची बॉर्डर जवळ आहे. त्यामुळे मोस्टली जे टुरिस्ट लोक असतात ते तिकडे राहत नाहीत. म्हणजे स्टेसाठी आहे ऑप्शन, पण आपल्या आर्मीवाल्यांच्या कंट्रोलमध्ये आल्यामुळे ते लोक जास्त लोकांना सांगत नाहीत की बाबा इथे राहत म्हणून. कारण थोडंसं रिस्की आहे, आपल्या बॉर्डर जवळ आहे म्हणून पाकिस्तानची. आणि लोक जास्त येऊन तिकडे राहत पण नाही, फक्त एक्सप्लोर करतात आणि रिटर्न परत येतात. तर आमचा पण विचार तोच होता की म्हटलं आम्ही जिकडे थांबलो ते राहू आजच्या दिवस इकडेच. आणि म्हटलं आपण हे थांग विलेज आणि तुर्तुक आपण एक्सप्लोर करून येऊ. कारण म्हटलं आता एवढं आलो आहे, एवढा 3000 किलोमीटर गाडी आपण एवढी पळवत आलो आहे, तर म्हटलं कशाला मिस करूया ना. बघू ना, पुढचा एक दिवस वाढला तर वाढला, परत तर आपण येत नाही आहेत. कारण एवढी मोठी जर्नी आहे ही. एक तर 2-3 वर्षानंतरची स्वप्न होतं ते आता कुठेतरी पूर्ण झालं आहे. ते थोडीच आपण परत येणार आहोत. आणि आपला प्रॉब्लेम असतो बजेटचा भाऊ. बजेट आपलं असल्यामुळे आपण ते बजेट गोळा करायलाच आपल्याला 1 वर्ष जातं. म्हणजे परत आपण येणार, त्यामुळे आता आलोय तर करूनच जाऊ. बघा, लडाख जर प्रॉपर तुम्हाला फिरायचं असेल ना, तर तुमच्याकडे 21 ते 22 दिवस सुट्टी पाहिजे. 21-22 दिवसात तुमचं सगळं होऊन जातं आणि प्लस तुमच्या बॉडीला पण आराम भेटतो. आता आम्ही कुठे ॲक्च्युली 2 नाईट कुठे थांबलोच नाही. नुसते धावतोय पळतोय. फक्त आता हा जो स्टे घेतला तो फक्त 2 नाईटचा आहे. म्हणजे आज म्हटलं सगळं थोडंसं प्रॉपर आराममध्ये रिलॅक्समध्ये करू आणि थोडंसं लवकर येऊन जरा आराम करू जरा हॉटेलला. मग उद्यापासून परत आपली धावपळ चालू होणार. मग उद्यापासून आम्ही पँगॉंग वगैरे करत, निमा वगैरे करत हॅनलेला जाणार. हॅनलेला आता प्रॉब्लेम हा स्टे भेटत नाही आहे कुठे. बघू आता, फोन वगैरे चालू आहेत पण फुल आहे, फुल एकदम फुल. आणि लोक आता सध्या कशी कुठे पण राहत आहेत, एवढे फुल आहेत. त्यामुळे आता येताना हाच आहे विचार की भाई तुमचं डेट फिक्स असेल ना तर हॉटेल बुक केलंच पाहिजे. आता हे थोडा डेंजर आहे जरा इथे. थोडा एक तर एक स्पीड पकडा, नाही तर नॉर्मल स्पीडमध्ये चालायच्या. गावात हलते रे, लय हलते बघ. आवाज काय येतोय माझ्या चैनचा. आता मी लेफ्ट साईडला पण घेऊ शकत नाही. चला लेफ्ट साईडला घेता घेता परत आडवा होईल. मी मधूनच घेतो, मध्येच ठेवतो. आई शपथ, खूपच हलते रे. बरोबर, ब्रिज आहे, ब्रिज. हे आता ब्रिज चालू झालं की हे बंद होतील. हा येताना थांबूया भाई. हे काय भारीच आहे काहीतरी. हे भाई साहेब, हे काय आहे? गाडी माझी हलते पूर्ण. अरे काय, कशी हलते एवढी? मला डाऊट येतोय काहीतरी. आई शपथ, भारी आहे रे. हा येताना अंदाज लागेल. हा काढूया इथे फोटो. थांब ना इथे. ॲक्च्युली आम्ही इथे थांबलेलो फोटो काढायला, पण हा जो ब्रिज आहे ना, ह्या ब्रिजवरून एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. कारण थोडासा वीक आहे हा. आणि कारण तो ब्रिज चालू आहे बघा. हा ब्रिज झाल्यानंतर हा मला वाटतं बंद करेल. हा टेम्पररीसाठी चालू ठेवला आहे, पण एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. बाईक्सला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण हेवी गाड्या तर अलाउड नाही आहेत. आणि इथे खूप प्रॉब्लेम होतो. दोन्ही एकत्र गाड्या आल्या ना तो खूप प्रॉब्लेम होतो इथे. कोणाची आर्मीवाल्यांची गाडी आहे. हो गाड्या खतरनाक दिसतात यांच्या. बघा चाललेत कुठेतरी आता. इकडे ना बरेचसे स्पॉट असे आहेत ना की थोडंसं ते रिस्की आहेत. म्हणजे आता आम्ही जिथे थांबलेलो ब्रिजच्या इथे, तिकडे बी अलर्ट लिहिलं आहे. कारण का तिकडे जो दगडाचा जो डोंगर दिसतोय खाली रोडवर आला आहे, तो ते दगड कधी पण पडतात खाली बोलतात. त्यामुळे ते खूप रिस्की आहे हे वाले. हे बघा, हे जे दगडी आहेत ना कधी पण कोसळतात खाली धडाधड. आणि ते खूप जबरदस्त बसतात अंगावर, एवढे ते टोकदार असतात. त्यामुळे जास्त वेळ थांबायचं नाही. फोटो झाले की लगेच तिकडून निघायचं. आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. रायडर भाई अपने भाई. हा आता हा एक कुठला तरी गाव छोटासा दिसला बाबा खूप वेळानंतर.
एकदम गाव म्हणजे असं वेगळंच आहे इकडे बघा. वेगळंच वाटतं बाबा इकडे. भारी भारी भारी. आपण राहू शकत नाही इकडे. मी ना एक नोटीस केली, जेव्हा आम्ही नुब्रा व्हॅलीला आलो लेह लडाख करून, नुब्रा व्हॅलीला एंटर केल्यानंतर ना मला वाळू खूप दिसते. वाळू म्हणजे ही आता कोणती वाळू आहे माहीत नाही, पण आता इथे अशी वाळू आहे ना जशी आपल्या समुद्रात कशी वाळू असते बाहेर, तशी सेम वाळू आहे इकडे बघा. आता खाली जी आहे ना ही वाळू आहे, वाळू इकडे. पण ती वाळू कशामुळे येते कशाने काही ठिकाणी आता बघा इथे नाही अजिबात, पण इथे खाली आहे बघा. खाली इकडे वाळू आहे. तर समोर आपले आर्मीवाले भाऊबंद चालले आहेत. त्यांचा रुबाब वेगळाच असतो, काही बोला. फुल एकदम डॅसिंग असतं, डॅसिंग. आणि पर्सनॅलिटी त्यांची वेगळीच असते. फुल एकदम गॉगल वगैरे लावून ना भारी दिसतं, काही बोला. वाटतं कुठेतरी चालले ना, काहीतरी कॉल वगैरे आला असेल. इकडे काहीतरी काम चालू आहे ते बघा तिथे खाली. हे बघा हे केवढे मोठे मोठे डोंगर आहेत बघा ना, हे दगडी. हे बघा. आणि हे काहीतरी भारीच वाटतं, हे सगळं वेगळंच वाटतं भावी. म्हणून इकडे मूवीच्या शूटिंग इकडे होता या साईडला. हरियाणा पासिंग. का आलं भाई, डेंजर आहे रे. हा जाऊ दे. थोडस हे आहे ते जरा. हा कुठे नाही, पण हेवी गाड्यांसाठी आहे ना ते. अच्छा, तू आता पुढे ये, ट्रकच्या पुढे, नाही तर तू मागे राहशील परत. ठीक आहे झाले, मी आता आलो. आता कुठे लेफ्टला जायचं? लेफ्टच आहे. अच्छा सॉरी, लेफ्टच आहे. ह्याच्या गावात का भारी वाटतं रे, एकदम खतरनाक दिसतंय. संध्याकाळी आपलं लवकर आलं पाहिजे बाबा इथून. नाही लगेच निघू भाई, नाही तर रात्रीचं एक जरा वेगळंच दिसतंय मला हे. थोडं आपलं ह्याच्या पुढे जायला भेटलं पाहिजे होतं रे. धुरंधर तर शूटिंग इथेच घेतलं वाटतं. हा धुरंधरची शूट इथेच घेतली आहे असं दिसतंय. हा अरे भाई, हा आला लगेच. थांब जरा बाबा, थांब. पाजी भाई, सुसाट येतात रे हे सगळे व्हॅनवाले. हा भाई, हा रस्ता नाही आहे, हा रस्ता नाही आहे. हा इथूनच येतात, पण हा काय असा प्रॉपर रस्ता नाही आहे. पण हे जरा बाबा, हे बाबा हे रात्रीचं डेंजर आहे. थोडं लवकर निघू तिकडून. थोडं लवकर निघूया. नाही रे, एवढे नाही वाजणार. हा जरा रोड थोडा डेंजर आहे भाई, म्हणजे लेफ्ट साईडला. हा कारण ते ओव्हरटेक म्हणजे टर्निंगला थोडंसं सांभाळून लेफ्ट साईडला म्हणजे ठेवूच नका इकडे. आणि समोरून येतात ते सुसाट येतात एकदम. लेफ्ट साईडला थोडासा जरी बॅलन्स गेला खाली. बाकी रोड छान आहे. येताना परत कंटाळा आहे. ऍक्सिडेंट आहे ग. इकडे हॉस्पिटल आहे वाटतं रे कुठेतरी जवळ. शाळेची मुलं आहेत. कुठे झाली आहेत पण? कशी मस्त दिसतं बघ, गोड एकदम लाल लाल. हे बघ. बाय 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 बाय. हा बाय बाय. त्यांचे चेहरे बघ कसे लाल 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 एकदम. हा गाव आहे कुठला तरी. हा कुठला? बोंग टोंग बोंग गाव आहे. बोंग. हा मग तेच बोलतोय. बोंग.
मग बॉंगडॉंग अहो बॉंगडॉंग नाव एकदम डेंजर आहेत रे, पटकन उच्चार होत नाही. ब्रिज किती खतरनाक आहे बघा. लाकडाचा आहे, लाकडाचा ब्रिज. आणि खाली जे सपोर्ट दिलं आहे ना ते लोखंडाचं आहे, पण वरती बघा एका वेळी एकच गाडी जाते बघा, म्हणून सगळे लाईनमध्ये थांबलेत. हे सगळे जाऊन आलेत रे, लवकर जाऊन आले ते सगळे. आपण ऍक्च्युली लेट बाहेर पडलोय. हा कोण आहे टेम्पो? हा गाढव आहे. हे सगळे लवकर जाऊन आलेत, लवकर. हा काय आपण ऍक्च्युली मग खेचर गाढवार का दिसतं ना, खेचर घेऊन चाललेत त्याला. चल झालं ना, झालं एंट्री. सरळ सरळ ना, नाही तस तिकडे कुठे सीधा सीधा आहे ना सर, सीधा ना, लंबा है बहुत. 7 किलोमीटर. अच्छा चला 7 किलोमीटर आहे. चला हे मग टोटल किती किलोमीटर आहे आपल्या हॉटेलकडून? हा टोटल किती किलोमीटर आहे? हे येताना इथे जेवूया का? इथे हॉटेल छान वाटतंय. थांब चला इथून जाऊया. ओके. हे आर्मीवाल्यांचे कॅम्पिंग आहे तिथे रे आतमध्ये, त्यांचे स्टे आहे वाटतं त्यांचं. हे मराठी वाटले मला, मराठी दिसत आहेत चेहऱ्यावरून. 7 किलोमीटर आहे. ही स्कूलची मुलं आहेत वाटतं. हो हाय बाय. स्कूल आहे वाटतं इथे वरती त्यांचं. भाई एक खतरनाक वाटतं रे, एकदम सेम वाटतंय मला आता पाकिस्तानमध्ये आल्यासारखं. हा सेम तसं वाटतंय. आपण आता काय मूवीमध्ये बघतो, प्रत्यक्षात काय बघितलं नाही. ऐक पण इकडची खूप माणसं खूप प्रेमळ आहेत रे इकडची. हे बघ तिकडे स्कूल बघ त्यांचं, हे बघ तिकडे आतमध्ये आहे खाली. भाई सेकंडवर चढत नाही माझी गाडी. हा कारण थोडस एकदम हे आहे रात्रीचं इथून जायचं म्हणजे. प्रॉब्लेम तसा काय नाही, पण रोज चायला रोज तेवढेच होतं आपल्याला हॉटेलला जायला. हा भाई काय वाटतं रे, बघ ना समोर बघ. हा खतरनाक दिसतंय हे भाई. हे गाड्या मला वाटतं जास्त इथे नसतील तर येत असतील इकडे ह्या रोडला एवढे. जम्मू काश्मीर पासिंग. हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. भाई आता खरोखर हा अरे गाड्या आहेत. मी म्हणते आम्हीच दिसतोय. लाईन लागली आहे भाई. नाही लाईनला काहीतरी पुढून गाडी येते वाटतं. भारताचं आम्ही शेवटचं गाव बघायला आलो, पण हालत खराब झाली येताना, कारण रोड एवढे खराब आहेत ना, बेकार रोड आहेत. जर तुम्हाला इथे यायचं असेल थांग विलेज बघायला तर तुम्ही एक तर सकाळी निघा, जिकडे तुमचा स्टे असेल तिकडून, कारण तुम्ही जर लेट निघाला तर हालत खराब होते. आज आम्ही लेट निघालो, आता आम्ही पोहोचलो 4-4:30ला. आता आम्ही अर्ध्या तासात लगेच पटापट बघू आणि तुरतूक विलेज झालं तर करू, कारण ना येताना आम्ही बघितलं रोड खूप खराब आहे आणि थोडा रिमोट लोकेशन असल्यामुळे थोडासा रिस्की आहे. त्यामुळे आम्ही बघितलं तर हे थांग विलेज करू आणि मग इथून लगे रिटर्न जाऊ. आता इथून ना वरती ना तिथून दुर्बीनमधून आपण बघू शकतो पाकिस्तानची बॉर्डर, म्हणजे पाकिस्तानचे काही तिकडे एरियाज म्हणा, बिल्डिंग म्हणा दिसतात. बघू आता वरती गेल्यानंतर. पहिल्या आधी म्हटलं पाणी वगैरे पिऊ, आणि बाकी तर डेंजर आहे. म्हणजे भारी वाटते. आम्ही एवढा प्रवास करून आलो आणि आज आम्ही भारताच्या टोकावर आलो आहे, टोकावर म्हणजे शेवटच्या गाव बघायला. भारी वाटते, पण सोय चांगली आहे, पार्किंग चांगली आहे आणि ते हॉटेल्स पण आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. ये जो नदी जा रहा है ना, नदी का नाम है शोक रिवर.
ये नुब्रा वैली से होकर पाकिस्तान की तरह जाता है। अच्छा फर्स्ट रिवर की राइट साइड पे सूखा मैदान दिख रहा है ना, वो नो मैच लैंड है पाकिस्तान की। फर्स्ट ग्रीनरी देखो सर, वो एग्रीकल्चर लैंड है पाकिस्तान। एग्रीकल्चर लैंड की जो सुपर माउंटेन पे जो रास्ता दिख रहा है ना छोटा सा, वही रास्ते को फॉलो करना। 3 जगह पे पाकिस्तान की बंकर दिख जाएगा। यही कॉर्नर पे है, ये टॉप में है, लास्ट एंड पे है, 3 जगह पे है पाकिस्तान के बंकर। सेकेंड वाले ग्रीनरी देखो, वो विलेज है, वहाँ पे घर दिख जाएगा। वो गाँव का नाम थानू गाँव है, सानू। राइट साइड माउंटेन की पीक पर पूरा पाकिस्तान की सोल्जर बेल्ट है। ये सारा माउंटेन की पीक पर पाकिस्तान की सोल्जर बेल्ट है। ओके हाँ, ये सबसे बड़ा वाला पीक दिख रहा है ना, ये साइड पूरा इंडिया की है। पूरा अच्छा इंडिया का। ये इंडिया का है। हाँ, यहाँ नीचे हमारे इंडिया का बंकर से। अच्छा वो वाला, हाँ हाँ, अच्छा वो वाला दिखता है। और ये जो ट्री के पीछे डब्ल्यू दिख रहा है ना आप लोग को, कौन सा वाला? ट्री के पीछे डब्ल्यू, ये वाला माउंटेन की यही पीक पर एक पोल दिख जाएगा। साइड में व्हाइट कलर का बंकर दिख जाएगा। ओके, आपको ओके। बाइनोकुलर से दिख जाएगा। अच्छा राइट साइड पूरा पाकिस्तान का, लेफ्ट साइड इंडिया का, डिवाइड है। यहाँ अच्छा। नीचे ऑरेंज कलर का बिल्डिंग दिख रहा है ना, वो इंडिया का लास्ट चेक पोस्ट LOC हमारा, जहाँ से इंडिया खत्म हो रहा है वहाँ पे इंडिया का फेंसिंग लगा हुआ है। ओके जो गाड़ी रुका हाँ हाँ सर, जी जी। ये जो स्टेट लाइन दिख रहा है ना सर, उसके ऊपर व्हाइट कलर 2 दिख रहा है आपको, हाँ ये इंडिया का बंकर है। ये सारा माउंटेन की पिक इंडिया की है। ये पीछे बैक वाला, पीछे साइड पे एक कलर ब्लैक कलर का वो है ना सर, माउंटेन है, वो पाकिस्तान के सोल्जर बेल्ट है। अच्छा जी, आप लोग आराम से देखना सर। अभी इसमें से क्या दिखेगा हमको? आपको पाकिस्तान की विलेज दिख जाएगा, बंकर दिख जाएगा, LOC दिख जाएगा। प्रॉपर दिखेगा क्लियर? जी सर, बिल्कुल दिख जाएगा। अच्छा सर। सॉरी आपको नहीं लेता। अच्छा चलो देखो एक एक जन सांग। ते दाखव दे कहाँ पे देखना है वो बता दो काका, आगे चिपको तो। मैडम। क्या ऐसे सीधा ही देखने का? दीदी कहाँ पे देखना है? स्ट्रेट देखने का ना, स्ट्रेट। ये व्हाइट कलर 2 दिख रहा है ना, वहाँ पे इंडिया का बंकर है। ओके ओके व्हाइट कलर। यहाँ ओके, नीचे ओके। LOC है। सेकेंड ग्रीनरी पे वहाँ पे घर दिख जाएगा। फर्स्ट एग्रीकल्चर लेन के ऊपर माउंटेन पे जो रास्ता दिख रहा है ना, वहाँ पे बंकर दिख जाएगा। एडजस्ट कर लो ना, यहाँ से एडजस्ट करना सर, ऊपर से एडजस्ट ही होता है। ये W की माउंटेन की राइट साइड की पीक पे एक पोल दिख जाएगा। साइड में व्हाइट कलर बंकर दिख जाएगा। आप लोग आराम से देखना, मैं नीचे टेबल पे देखूंगा, आप लोग आराम से देखना। ओके काय दिसलं? ती ग्रीनरी जे बोलले ना, सेकंड ग्रीनरी, हाँ म्हणजे ही ग्रीनरी आहे, ती पुढची सेकंड ग्रीनरी. हाँ तिथे त्याचं गाव आहे बोलले ना. हाँ ते पाकिस्तानची घरं आहेत. पाकिस्तानची घरं म्हणजे दिसतंय म्हणजे जवळ आहे, बॉर्डर लांब नाही एवढी. नदी सफेद LOC पण दिसली, LOC कुठे आहे? ती दाखव दे. ही जी फर्स्ट ग्रीनरी आहे ना, वाली जी गाड्या त्याच्यावरती थांबल्यात ना, ती LOC आहे. ऑरेंज कलरची बॉर्डर आहे. ओके सगळी बॉर्ड फेन्सिंग लावली आहे. आणि पुढे गेल्या एक नदी आहे, त्याच्या त्या साईडला सगळं ग्रीनरी आहे. ती शेती वाटते, त्याच्या वरती तिकडे व्हाईट वगैरे 2-3 घरं आहेत. पाकिस्तान LOC कोणते बोलले ते? समोर ग्रीन आहे, समोर दिसतोय ना. इथून या दुर्बिणीमधून पाकिस्तानमध्ये जे काय हालचाल होते किंवा त्याची घरं आहेत ना, ते बंकर ते दिसतात. इंटरेस्ट नाही पण आपण बघू. काय फिरवू नका ते, दिसतंय असं. ड्रोन उडून आपण पाठवूया का पाकिस्तान? ये अपना उसका दिया क्या 200? हाँ दिले. ओके 650 दीदी इधर बारिश ये ठंडी दीदी दीदी इधर ठंडी 12 महीने रहती है क्या? नहीं, 2-3 महीना ही। अच्छा बारिश गिरेगा क्या अभी? मेरा 500 है ना. अब ये बारिश का थोड़ा लग रहा है रे मेरे को भाई. वो पाऊस भाई हम लोग निकलते फटाफट, लपड़ा नहीं चाहिए. जो भी है खाओ फटाफट. डोसा बिसा जो है मैं उधर स्टिकर लगाता हूँ, उधर स्टिकर लगा अपना फ्रिज के ऊपर. उधर बहुत लोग आते हैं इधर, लेकिन ये भाई एकदम खतरनाक है ना इधर. हाँ इधर को बताता हूँ. वो जो बंदा है ना, वो पाकिस्तान का बंदा है. अच्छा. वो यहाँ पे आ गया था. उसके बाद उसको त्याला परत जायला नाही भेटलं. हाँ ओके, तो इथेच राहून गेला. अच्छा तो जो आहे तो मगाशी सगळ्यांना सांगत होता की त्याची वाईफ आहे ना आता ती पाकिस्तानामध्ये. अच्छा ओके, त्याची फॅमिली आहे ती पाकिस्तानमध्ये आणि तो इथेच राहून गेला. मग त्याला सोडत नाही म्हणजे त्याला 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 आता इंडियन बॉर्डर पण इकडनं जाऊन नाही देत आणि पाकिस्तानी बॉर्डर पण जी आहे आर्मी ती पण नाही त्याला हे करते. काय आलं रे? काय अच्छा यांची आहे ना. थँक्यू. और
देख लिया और एक है ना, देख लिया हाँ हाँ देख लिया दिखत आहे. फ्रेश कर लो अभी. मित्रांनो संध्याकाळचे ना 7 वाजले 7 आणि आम्ही आता ऑलमोस्ट ना पाकिस्तान बॉर्डरच्या जवळ आहोत. म्हणजे आम्ही बॉर्डर बघून आलो आम्ही म्हणजे भारताचा शेवटचा गाव बघून आलो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो जी नदी भारतातून पाकिस्तानमध्ये जाते त्या नदीच्या बरोबर बाजूलाच हा रोड सरळ जातो. हा बघा ही जी नदी दिसते ना ही पाकिस्तानमध्ये जाते आणि हा जो डोंगर दिसतोय ह्या डोंगरच्या त्या साईडला आहे पाकिस्तान आणि इकडे आपल्या नदीच्या त्या साईडला आपलं भारत. म्हणजे आम्ही किती जवळ आहेत बघा 7 वाजले आणि इकडे रात्र ना थोडी लेट होते 8 वाजेपर्यंत बऱ्यापैकी दिसतं इकडे. आम्हाला थोडा लेट झाला पण रस्ते थोडे डेंजर आहेत आणि रिमोट लोकेशन आहे त्यामुळे आम्ही आता लवकर जातो पण रस्ता खराब. थांग विलेजला आम्ही गेलो थांग विलेज. मित्रांनो ही जी नदी आहे ना ही नदी जाते पाकिस्तानला आणि हा जो डोंगर दिसतोय ह्या डोंगराच्या पलीकडे पाकिस्तान आहे. हे बघा ही सर्व ही आपली जी गेल्या वेळी नदी बंद केलेली ती ही नदी होती. असता बॉर्डर क्रॉस करून असं आपले फंटर आहे बघा. आमचा एक फंटर तिकडे गेला त्या साईडला. नशीब तिथे गेटच्या बाहेर नाही गेला त्या ब्रिजच्या खाली बाहेर गेला असता घेऊन. थांग विलेजला यायचं असेल ना थोडं लवकर या कारण लेट जास्त झाला ना तर रिटर्न तुम्हाला जायला खूप डेंजर आहे हा रस्ता बघा. हा जर थांग हॉटेलला जाऊन भेटूया. हॉटेलला बॅटरी लो झाली गोप्रोची. हॉटेलला जाऊन भेटू बाय 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 बाय. धुरंधर रायडर आणि सोबत आहे बोनफायर आणि चिकन पकोडे. आजची राईड खूप धमाल झाली आणि आजचा जो नाईटचा स्टे होता आमचा खूप मजा आली इथे. आता उद्या सकाळी आपण चाललोय कुठे पँगॉंग. त्यामुळे आजच्या व्हिडिओची एंडिंग मी करतोय. खूप थंडी आहे मजा येते जरा बोनफायर घेतल्यानंतर. मला वाटतं 6 आहे 6 मायनस नाही आहे. उद्या मायनस भेटेल आपल्याला उमलिंगला आणि हानले हे 2 जे स्पॉट आहे ते खूप खतरनाक आहेत. परवा आणि आपला मोठा प्रॉब्लेम हा होतोय की हानलेला आम्हाला स्टे भेटत नाही कुठे. याच्यावर खूप डिस्कस चालू आहे की कसं कुठे काय भेटेल कारण खूप क्राऊड आहे हानलेला. सगळेच जण एकत्र आल्यामुळे एकदम मला वाटतं जून जुलै फुल पॅक असतो यावेळी. त्यामुळे यायचं असेल बऱ्याच लोकांना तर मी तो 2-3 दिवस अगोदर बुक करा सगळं. बाकी तर धमाल आहेत. पोरं सगळे एन्जॉय करतायत पकोडे खात परत 5,000 काढावे लागतील.